Hey student, this is Pooja Bhosle here. So in last lecture we have started our new chapter, that is labor cost. So in this lecture we are going to continue this part with our new concept, that is important concept in labor cost. Okay, so in the last lecture you studied that what is mean by labor, what is mean by labor cost, and types or kinds of labor cost. Okay, so now let's start with our first concept. See, these all concepts are very important, that you must be known about this concept, because when you start to solve your problem, which is practical problem, there you will be given with the data related to this concept. So you must be known these all things. Okay, so let's start with the labor turnover concept. Okay, so what is mean by labor, then you will understand what is labor turnover. Okay, before that, just take a quick look on the part which we have already studied. So where you studied व्हॉट इज मीन बाय लेबर. ओके, तर लेबर म्हणजे नेमकं काय असतात. ओके, तर आपण स्टडी केलेलं आहे की लेबर म्हणजे तर हे एक प्रकारचं ह्युमन रिसोर्सेस असतात. राईट, तसं पाहता कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये खूप सारे रिसोर्सेस असतात. येतं आहे लक्षात, त्यामध्ये ह्युमन रिसोर्सेस देखील आहेत. ह्युमन रिसोर्सेस अँड नॉन ह्युमन रिसोर्सेस. ओके, तर ह्युमन रिसोर्सेस जे असतात ते नॉन ह्युमन रिसोर्सेसचा वापर करून पर्टिक्युलर कमोडिटी किंवा आपले फिनिश्ड गुड्स तयार करत असतात. येते लक्षात, आपण मटेरियल कॉस्ट चॅप्टरमध्ये स्टडी केलेला आहे. मटेरियल म्हणजे काय आहेत, तर सबस्टॅन्सेस आहेत. काय आहेत, सबस्टॅन्सेस आहेत, ज्याचा वापर आपण कशाकरिता करतो, फिनिश्ड गुड्स तयार करण्याकरिता करतो. तर हेच फिनिश्ड गुड्स बनवण्याचं काम कोण करतात, तर हे ह्युमन रिसोर्सेस करत असतात. ह्युमन रिसोर्सेस म्हणजे काय आहेत, तर आपले लेबर आहेत. येते लक्षात, तर या लेबर लोकांना जे काही पेमेंट केलं जातं, मे बी इन द टर्म ऑफ वेजेस ऑर सॅलरीज. ओके, तर याला काय म्हटलं जातं, तर लेबर कॉस्ट असं म्हटलं जातं. ओके, येते लक्षात, लेबर कॉस्ट म्हणजे काय, लेबरला केलं जाणारं पेमेंट. ओके, सो या सगळ्या गोष्टींनंतर आपण पाहिलेलं होतं की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे काय. ओके, सो डायरेक्ट लेबर कॉस्ट अँड इनडायरेक्ट लेबर कॉस्ट म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी लेबर हे डायरेक्टली इन्वॉल्ड असतात प्रोडक्शन फंक्शनमध्ये, त्यांना म्हटलं जातं डायरेक्ट लेबर. ओके, आता डायरेक्टली इन्वॉल्ड म्हणजे काय, आपण गारमेंट्सचं उदाहरण घेतलेलं होतं. गारमेंट्समध्ये किंवा रेडीमेड गारमेंट्समध्ये कपडे स्टिच करण्याचं काम करणारा टेलर. ओके, तर त्याचं महत्त्वाचं काम काय आहे, तर कपडे स्टिच करण्याचं काम आहे. येत्या लक्षात, तर तो जे प्रोडक्ट आहे ते ॲक्च्युअल प्रोडक्ट बनवण्याचं, प्रोड्यूस करण्याचं काम तो करतोय, म्हणजे तो डायरेक्टली इन्वॉल्ड आहे त्या प्रोडक्शन फंक्शनमध्ये, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्ट लेबर म्हटलं जातं. आणि त्याला दिले जाणारे सॅलरी किंवा वेजेस याला काय म्हटलं जाईल, मग डायरेक्ट लेबर कॉस्ट. ओके, त्याचबरोबर सुपरवायझर आहे, त्या ठिकाणी खूप सारे टेलर लोक आहेत, त्यांचं सुपरविजन करणं, त्याचबरोबर ऑफिशियल वर्क पाहणं, ॲडमिनिस्ट्रेशनचं वर्क पाहणं, पूर्ण बिल्डिंग्सचं त्या ठिकाणी पूर्ण गोष्टी हँडल करण्याचं काम कोण करतं, तर सुपरवायझर करत असतो. जे काही इतर वर्क आहे ते हँडल करण्याचं काम कोण करतोय, तर सुपरवायझर करतोय. म्हणजे तो डायरेक्टली इन्वॉल्व तर नाही आहे प्रोडक्शनमध्ये, बट तो प्रोडक्शनला सपोर्ट नक्कीच करतोय. येते लक्षात, आणि आपण प्रत्येक प्रोडक्ट मागचं त्याचं काम डिफाईन नाही करू शकत. येते लक्षात, म्हणजे एका ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही दिवसाला 1000 जर ड्रेसेस कंप्लीट करत असाल, तर त्या सुपरवायझरचं प्रत्येक ड्रेस मागचं किंवा प्रत्येक ड्रेसामागे त्यांनी किती ॲडमिनिस्ट्रेशन केलेलं आहे, किती सुपरविजन केलेलं आहे, ते फाइंड आउट करू शकत नाही. येते लक्षात, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही टेलरचं त्या ठिकाणचं वेजेस फाइंड आउट करू शकता, एका ड्रेसासाठी त्यांना 100 रुपये दिले असं फाइंड आउट करू शकता, तसं तुम्ही सुपरवायझरनी एका ड्रेसाला किती वॉच केलं, एका ड्रेससाठी किती सुपरविजन केलं, हे फाइंड आउट करू शकत नाही. म्हणजे डायरेक्ट लेबर कॉस्ट ही अशी कॉस्ट असते जी की फाइंड आउट करता येते, आयडेंटिफाय करता येते, बट जी इनडायरेक्ट लेबर कॉस्ट असते ती आयडेंटिफाय करता येत नाही. माहिती आहे की त्यांना कॉस्ट आहे, त्यांना आपण पेमेंट करतोय, बट डायरेक्टली इन्वॉल्ड नाहीत आणि ते आयडेंटिफाय देखील करता येत नाही. ओके, त्याला म्हटलं जातं इनडायरेक्ट लेबर कॉस्ट. ओके, नाव सी
द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. आता लेबर टर्नओव्हर म्हणजे काय असतं पहा. लेबर टर्नओव्हर ही जी कॉन्सेप्ट आहे ती एकदम तुमच्यासाठी कशी असणार आहे, नोन असणार आहे. पहा, कुठलंही बिझनेस ऑर्गनायझेशन असू द्या, कुठलंही बिझनेस फर्म असू द्या, तर त्या ठिकाणी या गोष्टी किंवा जे एम्प्लॉईज असतात ते एम्प्लॉईज ती फर्म लिव्ह करतात. येते लक्षात. त्यामागे खूप सारे रिझन्स आहेत ती फर्म सोडण्यामागे. ओके, बट ते कंटिन्युअस होणारी प्रोसेस आहे. म्हणजे इन ऑल बिझनेस ऑर्गनायझेशन इट इज अ कॉमन फीचर दॅट सम वर्कर्स लिव्ह द एम्प्लॉयमेंट अँड न्यू वर्कर्स जॉइन इन द प्लेस ऑफ दोज लिव्हिंग. ओके, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. इट हॅपन्स each and every day or each and every month in all organization. ओके, त्यामुळे लेबर टर्नओव्हर म्हणजे एकंदरीत काय, तर लेबर टर्नओव्हर इज द डिफाईन ॲज द रेट ऑफ चेंज इन द कंपोजिशन ऑफ द लेबर फोर्स इन अॅन ऑर्गनायझेशन. ओके, जो काही लेबर फोर्स आहे त्यांच्यामध्ये जे चेंजेस होतात त्याला काय म्हटलं जातं, तर लेबर टर्नओव्हर असं म्हटलं जातं. ओके, सो लेबर टर्नओव्हर वॅरीज ग्रेटली बिटवीन डिफरंट ट्रेड्स अँड इंडस्ट्रीज. मोस्टली कुठल्या ठिकाणी तुम्हाला हे लेबर टर्नओव्हर जास्त रेटमध्ये पाहायला मिळतं, ज्या ठिकाणी पार्ट टाईम किंवा सिजनेबल लेबर जास्त एम्प्लॉयड केलेले आहेत, कामी लावलेले आहेत, त्या ठिकाणी हा रेट जास्त पाहायला मिळतो. कारण सीझन संपल्यानंतर आपण काय करतो, तर लेबर्स कमी करतो. म्हणजे काढून टाकणे किंवा नवीन एम्प्लॉईजला अपॉइंट करणे ह्या गोष्टी तिथे मोठ्या प्रमाणात चालतात. ओके, म्हणजे लेबर टर्नओव्हर एकंदरीत काय आहे, तर कुठल्याही बिझनेस फर्ममध्ये ती फर्म सोडणाऱ्यांची संख्या, त्यामध्ये परत इन्व्हॉल्व होणाऱ्यांची संख्या, या सगळ्या गोष्टीला काय म्हटलं जातं, तर लेबर टर्नओव्हर असं म्हटलं जातं. ओके, क्लिअर आहे या ठिकाणी. तर बघा, कॉजेस काय काय असू शकतात. एक कन्सिडर करा की कॉजेस किंवा काय रिझन असतात या पद्धतीचं टर्नओव्हर होण्यामागे. तर एक कारण जे की अवॉइडेबल आहे असं कारण आहेत, आणि काही कारण आहे जे अनअवॉइडेबल आहेत, जे की तुम्ही अवॉइडच करू शकत नाहीत. तर अवॉइडेबल कॉजेसमध्ये काय म्हणता येईल, लो वेजेस अँड अलाउन्सेस. जर तुम्ही एखाद्या एम्प्लॉईला कमी वेजेस अँड अलाउन्सेस देत असाल, देन तो काय करणार आहे, तर तुमचा फर्म सोडून जाण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर अनहॅपी रिलेशन्स असतील, अनसॅटिस्फॅक्टरी वर्किंग कंडिशन असेल, ट्रेड युनियनमध्ये रायव्हरी होणार असेल, तर या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या काय करतात, एखाद्याला जॉब सोडण्यासाठी काय करणार आहेत, त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स करणार आहेत, फोर्स करणार आहेत. देन काय होईल, तर आपल्याकडे लेबर ओव्हर होण्याची ऑलवेज काय असते, तर पॉसिबिलिटी असते. त्याचबरोबर अनअवॉइडेबल कॉजेस कुठले असतात, डेथ असेल कोणाची, रिटायरमेंट असेल, इलनेस असेल, ॲक्सिडेंट असेल, मेंटल प्रॉब्लेम असेल, या पद्धतीचे कुठलेही प्रॉब्लेम्स असू शकतात जे की अनअवॉइडेबल आहेत. ओके, जे अवॉइड आपण नाही करू शकत. ॲज अ बिझनेसमॅन किंवा आपली फर्म असेल देन आपण या गोष्टी अवॉइड करू शकत नाही. आपण लेबर अलाउन्सेस करू शकतो किंवा त्यांना वेजेस देऊ शकतो, या गोष्टी आपल्या काय आहेत, अवॉइडेबल आहेत, ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, लेबरला आपल्या रिटेन करू शकतो. बट जे अनअवॉइडेबल कॉजेस आहेत ते तर आपण अवॉइड करू शकत नाही. ओके, तर या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, तर लेबर टर्नओव्हर होत असतं. येते लक्षात. नाव सी द नेक्स्ट कॉन्सेप्ट. दिस इज टाईम किपिंग. बघा, टाईम किपिंग नावाचं एक डिपार्टमेंट असतं कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. जर तुम्ही पाहिलात तर टाईम किपिंग नावाचं एक तुम्हाला डिपार्टमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तसे खूप सारे डिपार्टमेंट असतात, परचेस, मार्केटिंग, त्या पद्धतीनेच टाईम किपिंग नावाचं एक डिपार्टमेंट तुम्हाला कुठल्याही बिझनेसमध्ये पाहायला मिळेल. ओके, सो द टाईम कीपिंग डिपार्टमेंट इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ फर्म सिस्टीम ऑफ अकाउंटिंग अँड कंट्रोल ऑफ लेबर कॉस्ट. ओके, तर याचं काय मेन काम असणार आहे, तर अकाउंटिंग करणं किंवा कंट्रोल करणं लेबर कॉस्टला. ओके, लेबर कॉस्ट वाढवणे यासाठी जे काही पण इम्पॉर्टंट वर्क केलं जातं ते या टाईम किपिंग डिपार्टमेंटमध्ये केलं जातं. ओके, बट हे डिपार्टमेंट ॲक्च्युअलमध्ये करतं काय, द मेन फंक्शन ऑफ दिस डिपार्टमेंट इज टू accurately record each worker's time of arrival and departure in the factory. ओके, कुठला एम्प्लॉई केव्हा येतोय आणि केव्हा आपलं फॅक्टरी सोडून जातोय, या सगळ्या गोष्टींचं काय करायला पाहिजे, टाईम त्या ठिकाणी रेकॉर्ड करण्याचं काम या डिपार्टमेंटचं असतं. तर यामध्ये दोन फंक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील. एक आहे टाईम किपिंग आणि दुसरं आहे टाईम बुकिंग. ओके, तर टाईम किपिंग करणं म्हणजे काय आहे, तर यामध्ये रेकॉर्डिंग केलं जातं अरायवल अँड डिपार्चर
टाइम ऑफ वर्कर्स फॉर अटेंडन्स पर्पज अँड फॉर कॅल्क्युलेशन ऑफ वेजेस. ओके, यामध्ये मोस्टली केलं काय जातं तर कोणता व्यक्ती केव्हा आला आणि केव्हा गेला याचं रेकॉर्डिंग ठेवलं जातं, ज्याचा उपयोग करून तुम्ही पुढे काय करू शकतात, किती वेजेस पे करायचे हे डिसाईड करू शकतात. आता टाईम बुकिंग म्हणजे काय आहे पहा. तर टाईम बुकिंगमध्ये काय केलं जातं, इन ॲडिशन टू रेकॉर्डिंग वर्कर्स टाईम ऑफ अरायवल अँड डिपार्चर इट इज नेसेसरी टू रेकॉर्ड द डिटेल्स ऑफ वर्क डन बाय द वर्कर्स अँड द टाईम स्पेंड ऑन ईच जॉब ऑर प्रोसेस. ओके, यामध्ये काय केलं जातं तर पुढची स्टेप आहे, जिथं की तुम्ही अरायवल आणि डिपार्चरचं रेकॉर्डिंग करताय त्या पुढची स्टेप म्हणजे काय तर टाईम बुकिंग. किती काम त्यांनी नेमकं केलेलं आहे, कोणत्या जॉबवरती किती टाईम स्पेंड केलेला आहे याचं रेकॉर्डिंग यामध्ये केलं जातं. ओके, सिम्पल आहे या ठिकाणी, यामध्ये काही केलं जात नाही, फक्त रेकॉर्डिंग केली जाते की किती काम कोणी केलेलं आहे. ओके, सो यामध्ये ऑब्जेक्टिव्ह, मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतील पहा टाईम बुकिंगचे, टू इन्शुअर दॅट द टाईम फॉर विच a worker is paid is properly utilized, then ascertain the labor cost of work done. ओके, तर या पद्धतीचे काही ऑब्जेक्टिव्ह असतात, त्यामुळे टाईम किपिंगसोबत टाईम बुकिंग करणंसुद्धा गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही टाईम किपिंग करताय तेव्हा फक्त तुम्हाला एवढंच कळते की कोणता एम्प्लॉई केव्हा आला आणि कोणता एम्प्लॉई केव्हा गेला, बट सगळ्याच पद्धतीचे म्हणजे सगळेच वर्करने योग्य किंवा खूप सारं काम डन केले असा भाग नाही. त्यामुळे टाईम बुकिंगमध्ये आपण पाहू शकतो की किती कुठल्या एम्प्लॉईजने किती काम केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही प्रॉपर वेजेस देऊ शकता. म्हणजे जो व्यक्ती जास्त काम करेल त्याला जास्त त्या ठिकाणी काय मिळेल, पेमेंट मिळेल, वेजेस मिळतील. ओके, त्यासाठी टाईम बुकिंग करणं गरजेचं मानलं जातं. त्यानंतर आहे आयडियल टाईम. तर आयडियल टाईम म्हणजे काय आहे पहा. तर आयडियल टाईम तुम्ही एकंदरीत जर ढोबळ मानाने पाहायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की जेव्हा तुम्ही कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एंटर करताय, बिझनेस फर्ममध्ये येत आहे तेव्हा तो जो पूर्ण काळ तुम्हाला मिळतो आहे, समजा की तुम्ही 8 तास काम करताय, तर 8 तासामध्ये पूर्ण वेळ तुम्ही काम करताय का, कुठला टाईम आहे का जो तुम्ही वेस्ट करताय, आणि जो काही टाईम वेस्ट होतो आहे त्यालाच काय म्हटलं जातं, आयडल टाईम असं म्हटलं जातं. ओके, सो आयडल टाईम रिप्रेझेंट टाईम लॉस्ट बाय वर्कर्स हू आर पेड ऑन टाईम बेसिस. ओके, ज्यांना टाईम बेसिसवरती वेजेस मिळतं त्यांच्या ठिकाणी हे आयडल टाईम कॅल्क्युलेट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ओके, वेन वर्कर्स आर पेड ऑन टाईम बेसिस सम डिफरन्स बिटवीन द time for which they are paid and that which they actually spend on production is bound to arise. ओके, यासाठी जर एखादा व्यक्ती बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये फर्ममध्ये एंटर करत असेल, 8 तास थांबत असेल, बट तो काम करत नसेल म्हणजे जास्तीत जास्त टाईम वेस्ट करत असेल, देन त्याचं कॅल्क्युलेशन हे फक्त त्यांनी केलेल्या वेळेवरतीच होतं. जर त्यांनी 8 तासामधले फक्त 2 तास काम केले तर त्याला 2 तासाचंच वेजेस मिळणार आहे. म्हणजे बाकीचा जो वेळ असणार आहे तो काय मानला जाईल, त्या ठिकाणी आयडल टाईम असा मानला जाईल. ओके, बट आता तुम्ही म्हणाल की त्या ठिकाणी जर एखादा व्यक्ती एंटर करत असेल, फर्ममध्ये एंटर केल्यानंतर गेटपासनं तो काम करतोय, त्या ठिकाणी लगेचच कामाला लागण्यासाठी त्याला एक 15 मिनिटे लागत असतील, तर 15 मिनिटे त्या ठिकाणी वेस्टेज मानले जातील का, है ना. तर पहा, या ठिकाणी आयडल टाईममध्ये 2 पद्धतीचे टाईम कॅल्क्युलेट केले जातात, नॉर्मल आयडल टाईम आणि ॲबनॉर्मल आयडल टाईम. ओके, तर नॉर्मल म्हणजे काय असतं पहा, दिस इज दॅट वेस्टेज ऑफ लेबर टाईम विच कॅन नॉट बी अवॉइडेड अँड हॅज टू बी बॉर्न बाय द एम्प्लॉयर. ओके, तर हे जे टायमिंग असतात ते अनअवॉइडेबल असतात, जे मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने पहा. द टाईम विच इलॅप्सेस बिटवीन द completion of one job and the commencement of the next. ओके, तर यावेळी जो टाईम तुमचा जाणार आहे तर त्याला काय म्हटलं जातं, नॉर्मल आयडल टाईम. ओके, त्याचबरोबर पर्सनल नीड आहे, टी ब्रेक्स आहेत, रेस्ट इंटरवल्स आहेत, तर हे यामध्ये काउंट केलं जात नाही, किंवा तुम्ही याला काय म्हणतात, नॉर्मल आयडल टाईम, म्हणजे ते कन्सिडर केलं जाते की एवढा टाईम वेस्ट होणार आहे. बट ॲबनॉर्मल आयडल टाईम म्हणजे काय असतं, दिस इज दॅट आयडल टाईम
which arises due to reasons in a no way connected with the usual routine of manufacture and for which employer must pay. Okay, for example, time lost due to breakdown of machinery, strikes and lockdowns, time lost in waiting for tools and raw materials, and then accidents. Okay, तर याला काय म्हटलं जातं, ॲबनॉर्मल आयडल टाईम, जे की काय आहे तर जे एक पद्धतीने काय आहे तर लेबरच्या मिस्टेकमुळे जे झालेलं नसणार आहे. ओके, आता मशिनरी ब्रेकडाऊन झाली असेल त्यात आपल्या लेबरचा काही फॉल्ट असणार नाही. स्ट्राईक्स आहेत, लॉकआउट्स आहेत, तर त्या टायमिंगला एम्प्लॉयरला हे पे करावंच लागतं. टाईम लॉस्ट इन वेटिंग फॉर टूल्स, एखादे टूल्स नाही आले, रॉ मटेरियल नाही आले, देन त्या टायमिंगला जर ते थांबत असतील लेबर्स लोक, तर ते कसं असणार आहे, ॲबनॉर्मल आयडल टाईम असणार आहे, जे की आपल्या कन्सिडरेशनमध्ये नसणार आहे. येते लक्षात, त्याला काय म्हटलं जातं, ॲबनॉर्मल आयडल टाईम असं म्हटलं जातं. एखादाचं ॲक्सिडेंट झालं असेल तर त्या टायमिंगला जे टाईम वेस्ट होतील तर ते तुम्ही त्याला नॉर्मल म्हणून काउंट करू शकत नाहीत. ओके, नॉर्मल म्हणजे काय, नॉर्मली जे वेस्टेज होतात, म्हणजे तुम्ही टिफिन खाण्यासाठी जाताय किंवा कुठलाही वेळ होत असेल, एखादं काम संपल्यानंतर दुसरं काम हाती घेण्यासाठी लागलेला वेळ असेल, याला नॉर्मल आयडल टाईम असं म्हटलं जातं. ओके, सो त्यानंतर नेक्स्ट आहे ओव्हर टाईम. पहा की ओव्हर टाईम कशाला म्हटलं जातं. सो ओव्हर टाईम ऑकर्स वेन अ वर्कर वर्क्स बियॉन्ड नॉर्मल वर्किंग आवर्स. त्याला काय म्हटलं जातं, ओव्हर टाईम वर्क. ओके, नॉर्मली 8 आवर्स जर काम करत असेल आणि तो एखाद्या वेळेस 12 आवर्स काम करत असेल, देन त्या टायमिंगला काय म्हटलं जातं, ओव्हर टाईम वर्क. ओके, द